सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. तरी सुद्धा अजून जाऊ वाटतं का वारीला? अहो जाऊ म्हणजे इच्छाच होती, आता काय सांगायचंय. पण ते बैलाने मारल्यामुळे ना इथं चौऱ्याचं टाकं पडलं. बापरे. हा त्यामुळं मग बंद झालं, नाही तर बंद झालो नसतो. असं म्हणतात की वारीचं येड लागलेलं जात नाही. खरंय का? हा खरंय खरंय ते. आहे पांडुरंग मोर. बघून गेल. मी एकदम वाया गे म्हणून गेलेलोच असं माणूस होतो पहिला. हा. मला काय सुचत नव्हतं, जे आहे ते खरं मी तुम्हाला चॅनलवर सांगतो. चुकीच्या वाटेने जाण्यापेक्षा वारीच्या वाटेने गेलेलं कधीही चांगलं. काय नाही, आता सगळ्यांना सुखी राहू द्या, पीक पाणी बरोबर चांगलं येऊ द्या, एवढीच इच्छा आहे. शेतकऱ्यांचं चांगलं होऊ द्या. पायाने चालणं याला महत्व आहे. देव पायाने चालायचं ना आपण गाडीत बसायचं, हे बरोबर नाही. म्हणलं मी वारी सोडणार नाही, माझ्या पायाचं काय बी हो. बाबा झाली का तयारी वारीची? हो झाली ना. हे काय काय घेतलं याच्यामध्ये? याच्यात बिछाना आहे, हा. चादरी, ब्लिंकट, कपडे. काय झालं होतं पायाला तुमच्या? काय नाही, घसरून पडलो मोटरसायकलवर. होय. आणि भरपूर सुजलाय पाय. नेमकं आहे ना, इथे शिरलं लागले. ते शिरलं लागल्यामुळं तो सूज कमी जास्त होती. पाय सुजलाय तरी वारीला जायचंय? वारीला जाणारच मी. घरच्यांनी अडवलं नाही का? छोकरा मग म्हणते नको जाऊ म्हणून, पण म्हणलं मी वारी सोडणार नाही, माझ्या पायाचं काय बी हो. लांबचा पल्ला गाठायचा त्याच्यामुळं. चंद्रभागेतच जाऊन मी झेंडा ठेवणार, तवाच राहणार. नाही तर मी झेंडा कोणाच्या जवळ देत बी नाही सहसा. असं म्हणतात की वारीचं येड लागलेलं जात नाही. खरंय का? हा खरंय खरंय ते. एकदा एका कोणी वारी केली, त्याला म्हणलं ना पुढल्या वर्षी येऊ नको, तो म्हणतो मी येणार, तू नाही न्याल तरी मी येणार म्हणतो. असा विषय असतो. वारीचं याडच आहे ते. त्याच्यामुळं वारी आम्ही सोडित नाही. जवळ हातपाय चालू आहे तर आम्ही वारीच करीत राहणार. 4 वर्ष आमचा भाऊ आजारी आहे. आम्हाला वारीला न्यायचं असन तर आमच्या भावाला आम्ही असतोवर जरा आराम द्या म्हणलं. आता काय पांढरंग त्याच्या वय 4-5 वर्ष आजारीच असतात ते, पण तिथनं आलं ना तर आम्ही येसपर्यंत क्लिअरच होत्यात. चालायलाच लागतात दरवेळेसचा त्यांचं. म्हणजे वारीला जायच्या आधी आजारी असतात आणि आल्यावर काय वाटतं वारीला जाताना? उत्साह कसा असतो? उत्साह म्हणजे मलाच अशी गॅरंटी नव्हती सुरुवातीला मी चालते की नाही चालते. मी शेतात जायचं म्हटलं तरी गाडीवर जायची. मी आता 5वं वर्ष 6वं वर्ष आहे आता जायचं. पहिल्याच वर्षी गेले ना, मला सुद्धा वाटत नव्हतं मी चालेन म्हणून. काय त्रास वगैरे झाला का? काही नाही त्रास झाला मला. घरी म्हणजे असं डोकं दुखायचं, पित्त व्हायचं, झोप नाही झाली तर पित्त वगैरे व्हायचे. पण तिथं झोप न सुद्धा एवढं दिवसभर चालणं बिलणं तरी काही असं म्हणजे कंटाळाच नाही. लय उत्साह म्हणजे वाटतो असा. आणि वारी जवळ आली का असं वाटतं कधी जाईन. ह्या वर्षी काय मागाल पांडुरंगाकडे? काय नाही, आता सगळ्यांना सुखी राहू द्या, पीक पाणी बरोबर चांगलं येऊ द्या, एवढीच इच्छा आहे. शेतकऱ्यांचं चांगलं होऊ द्या. बरंय का बाबा? हा बरं. वारीला जाणार का या वर्षी? नाही पाय दुखत आहे. पाय दुखतोय. केली का वारी याच्या आधी? 4 केले. 4 केल्या. भंडारा डोंगर दिंडी आहे ना. होय. काय वारीचा अनुभव तुम्हाला? वारी सारखं काहीच बघायला मिळणार नाही. वारीत जे संस्कार होत्यात ना, ते जर जपलं तर कुठेही माणसाला अडचण येणार नाही. अशी वारीची वयस्कर माणसाला धक्का लागला तरी माऊली वाईट कुणीला बोलत नाही. एवढी लोक आहे, कुणी एक घासाने उपाशी राहत नाही. सगळं शिस्तीत. वारीला येणारी माणसं शिस्तीत असतात. जी गैर आली ती पण चांगली होत्यात. आम्ही काय वारीवाले नव्हतो, पण संगतीमुळे गेलो. पण ते बैलाने मारल्यामुळे ना इथं चौऱ्याचं टाकं पडलं. बापरे. हा त्यामुळं मग बंद झालं, नाही तर बंद झालो नसतो. तरी सुद्धा अजून जाऊ वाटतं का वारीला? अहो जाऊ म्हणजे इच्छाच होती, आता काय सांगायचंय. सगळी निघाली की बाच्याची गाडी आहे, तो मला म्हणतो गाडीत बसा. म्हणलं त्या वारीला अर्थ नाही. पायाने चालणं याला महत्व आहे. देव पायाने चालायचं ना आपण गाडीत बसायचं, हे बरोबर नाही.
मग काय तक्रार आहे का तुम्ही जाऊ शकत नाही पांडुरंगाकडं? पांडुरंग काय झालं, मला आता दिसायला कमी झालं आणि ऐकायला येत नाही, त्यामुळं मग सगळंच हरवलं झालं. असं काय वारीमध्ये की दरवर्षी तुम्हाला जावं वाटतंय? असं काय आहे, पांडुरंगाची इतकी इच्छा आणि इतकी सेवा, इतकी भक्ती मिळते आम्हाला, त्याच्यात सर्व आनंद भेटतो आम्हाला. घरचं काय आठवण राहत नाही आम्हाला 2-3 आठवडे. इतका आम्ही तल्लीन आणि मग्न होऊन जातो की आम्ही टाळ मृदंगात आम्हाला काहीच वाटत नाही. असं वाटतं आम्ही पंढरपुरात कायमच राहावं आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही आमचं सगळं सर्वस्व त्याला वाहून दिलेलं आहे. काय एखादा अनुभव सांगा ज्याने तुमच्या आयुष्यात फरक पडलाय, पांडुरंगाची कृपा झाली माझा असं अनुभव वाटतं? असा होता की मी पहिले एकदम हे होतो मॅडम, म्हणजे एकदम बेकार ठरायला गेलतो. मला दारूचं व्यसन वगैरे होतं असं तसं, त्यामुळे मी एकदम वाया गे म्हणून गेलेलोच असं माणूस होतो पहिला. मला काही सुचत नव्हतं, जे आहे ते खरं मी तुम्हाला चॅनलवर सांगतो. माझ्या असं बिकट पडलं, त्यामुळे माझ्या असं मनात आला 2 वाऱ्या केल्या आणि त्याच्या अगोदर म्हणलं याच्यात काय अर्थ नाहीये. आपल्या आता सगळे नातवंड आल्यात, मुलं आल्यात, पहिला काळ होता तो गेला माझा. तर त्यामुळं मी आता 3-4 वर्ष आले असं लावून दिलं, देवाची भक्ती, देवानी मला हे दिली. बिगर औषध न घेता बिगर औषध पाण्याची माझी दारू सुटली. त्या परमेश्वराने पांडुरंगाची इच्छा मग माझ्या मनात तेच रुजलं आणि आज रोजी माझं इतकं कल्याण. मला आज एवढे मला लोक मानतात 4 ह्याच्यात. भजन गातो मी, कीर्तनामध्ये बी असतो. सगळी भजनी मंडळी इतका स्पड आहे, सगळे आमच्या भजनी मंडळी मला सहकार्य करतात, शिकवतात. त्यामुळं मग भरपूर त्याच्यात माझी प्रगती झाली आणि माझा प्रपंच जेवढा हे होता तेवढा आता इतका सुखी झाला की बास रे बास, की बोलताना पांडुरंगाची कृपा. हाय का एखादं भजन? हा भजन आहे ना. हा म्हणू शकता. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. किती वर्ष झालं वारी करताय? वारीला 22 वर्ष झाले आता. 22 वर्ष झालं वारी करताय. लहानपणापासून? 2002 पासून वारीला जातोय मी. हा हा हा. वारीला गेल्याच्या नंतर हा घरचं तर काही ध्यान होत नाही, घरी काय चाललंय काय नाही त्याचं ध्यान होत नाही. मी गेल्या वर्षीपासनं जाताना वारी बरोबर जातो आणि येताना रिटर्न परतीच्या वारी बरोबर रिटर्न देऊपर्यंत परत येतो. एवढं जाताना पण चालत जाता, येताना पण चालत? येताना 8-10 दिवसात परत येतो आपण. फास्ट येता का? फास्ट. जवळ 40 किलोमीटरचा एक टप्पा असतो. आणि किती लोक असतात येताना वारी बरोबर? येताना 2-2.5 हजार लोक असतात. जी बैल जोडी वारीला पंढरपूर पर्यंत नेतो ती एकच बैल जोडी असते का? नाही, एक देवस्थानची जोडी असते, बाकी सगळे त्यांचे जे रिलेटिव्ह असतात किंवा जोडीदार असतात ते आपले सहकार्य करतात. ते त्यांना फोन केल्याच्या नंतर ते आपली स्वतःची बैल घेऊन येतात आधीमध्ये. जर ह्या बैलांना जर काय प्रॉब्लेम आला तर ते असाव्यात. हा म्हणून तर ती त्यांची ते जोड्या जो शक्यतो असतात 4 जोड्या असतात. 2 दिवस एक दिवस 2 जोड्या चालतात आणि एक दिवस दुसऱ्या 2 जोड्या चालतात. सेवा काय देता का वारीमध्ये? कधी वेळ पडली तर तंबू बी ठोकतो. जर वाढायला माणसं कमी पडली तर आम्ही वाढतो सुद्धा. आणि जर भजनाला माणसं जर कमी असेल तर आम्ही भजनालाही थांबतो. ऑलराऊंडर सगळीकडे काम. वारीला जातोच त्यासाठी, आपल्या हातून सेवा व्हावं म्हणून. जर एखाद्या दिवशी आचार्य नसेल तर आचार्य सुद्धा मी काम करतो तिथं. काय यावर्षी काय मागणार देवाकडे? काय झाले, भरपूर दिले तेवढं. मला जेवढं दिले तेवढं सगळ्यांनाच दे. देवाला एवढीच मागणी, दुसरं काय नाही. पुढे गेल्यावर मागची काळजी काय? काय नाही, कधी फोन बी करीत नाही मी घरी. काय मागणार पांडुरंगाकडे? काय नाही, मला व्यवस्थित ठेव बस एवढंच. हा, अजून पुढच्या 50 वाऱ्या होऊ दे. किती 2 वाजता 2:30 वाजता उठतात लोक. रात्रीचे 2-2:30 वाजता. हा, रात्रीच्या? रात्रीच्या. बापरे. 3 वाजेपर्यंत झोपच नाही त्यांना. थोडेसे झोपणार, 1-1.5 तास झोपणार की परत उठणार. एवढे 1-1.5 तास फक्त झोपता? एवढी ऊर्जा कुठं येते दुसऱ्या दिवशी चालायची? अहो लय, म्हणजे त्याचं भानच नाही राहत. आमच्या दिंडीमध्ये 1000-1200 लोक आहेत. तर तुम्हाला सांगतो, ते 1000 लोकांच्या याच्यामध्ये कधी दिवस जातोय, कधी काय होतंय काय कळतच नाही. हालबिल काय होत नाही? काय नाही. राहण्याची बिण्याची सोय बी सगळी असते कंप्लीट. निसर्ग आहे, पाऊस पाणी हे होते, थोडंफार इकडे तिकडे होतंय. अनेक गोष्टी काहीतरी पेपरला यायचं, पण कोण वारकरी उपाशी राहिलेलं कधी आलंय का पेपरला? नाही. फक्त आहे ना, ते आता हिथं 6 टाके पडले होते. त्या टाक्या आणि ही जी शिर आहे ना, ह्याला खिटून लागलंय ना ते.
थोडी सूज कमी जास्त होती, बाकी काय नाही. पण एवढी तुम्हाला चाललाय वारीला, काळजी वाटत नाही का पायाची? काय नाही एकदा वाटच निघालो ना त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही अजिबात. काकू भाकरी करताय काय? हो भाकरी करते. वारीला जाणार का? हो जाऊन आले 2-3 वेळा. होय, काय अनुभव आहे वारीचा? काय म्हणजे काय वाटलं नाही, चांगलं वाटलं. होय, ह्या वर्षी नाही जाणार का? नाही बाबांची गडबड किती दिवसापासून चालली वारीला आता जायची? बरेच दिवस झाले, 2 महिने झाले चालली गडबड, जायचं. अडवलं नाही का एवढं पायाला सुजलंय त्यांच्या? नाही काय नाही त्यांना वाटत, हा, जायचंच म्हणतात. होय, तुम्ही नाही अडवलं? नाही कशाला अडवायचं, आपण कशाला हे व्हायचं, हा असं कुणाला मतांतरी आडवं यायचं नाही. हा हाय पांडुरंग मोर. बघून घेईल. हा बाबांचा मुलगा का तुम्ही? हो बाबा. बरं, तुम्ही आता कधीपासून चालू करताय वारीला जायला? ज्या दिवशी बाबा थकतील त्या दिवशी आपण चालू करायचं. वारसा कंटिन्यू चालू ठेवायचा. काय झालंय, आमचे आई वडील पहिले वारी करत होते, त्याच्यानंतर आमची आई करायला लागली वडील गेल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही शब्द दिलता त्यांना की तुमची वारी आम्ही खुटून देणार नाही. त्याच्यानंतर आम्ही वारी चालू केली, त्यांची प्रथा पाळली. माझे हातपाय चालू आहे तोवर त्यांच्या शब्दाला वाळ पडून देणार नाही अशी वारी चालू ठेवली. सख्या माझा ज्ञानेश्वर, सख्या माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर, मायवेता कृपावंत, मानविता कृपावंत, मानविता कृपावंत, एवढा करा उपकार. आता तुम्ही वारीला निघालाय, तर वारीला जायच्या आधी लोकांना काय संदेश द्याल तुम्ही? चुकीच्या वाटेने जाण्यापेक्षा वारीच्या वाटेने गेलेलं कधीही चांगलं. वा वा वा. राम कृष्ण हरी.